नमस्कार, आप देख रहे हैं लाइव न्यूज़ एक्सप्रेस। लाइव न्यूज़ एक्सप्रेस में आपका स्वागत है। यह वीडियो दहिसर भगवती रुग्णालय की है। भगवती रुग्णालय के खाजगीकरण के विरोध में निकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने भव्य मोर्चा। मोर्चे का नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेते मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे जी ने किया। भगवती रुग्णालय के खाजगीकरण को लेकर स्थानिक लोगों ने और मनसे के कार्यकर्ताओं ने दिखाई नाराजगी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने दिया बीएमसी को अल्टीमेटम। अगर महाराष्ट्र सरकार ने और बीएमसी ने भगवती रुग्णालय के खाजगीकरण को लेकर उचित कदम नहीं उठाया तो मनसे देगी अपने स्टाइल में। आज आपण आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने शांततापूर्ण मार्गाने निवेदन दिलेलं आहे। मला दोन प्रश्न विचारले, त्याची उत्तर त्यांच्याकडे नव्हती। पहिला प्रश्न होता की आम्ही महानगरपालिकेला जो कर भरतो त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय सुविधा देता? आपण टॅक्स कशासाठी भरतो की सरकारने आपल्याला सुविधा द्यावा म्हणून आपण टॅक्स भरतो। आज महानगरपालिकेला आपण सगळे कर भरतो, त्याच्या बदल्यात महानगरपालिकेने आपल्याला अनेक सुविधा देणं अपेक्षित आहे। त्यामध्ये मग रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, कचरा उचलणं असेल, प्राथमिक आरोग्य ही त्यामधलीच एक सुविधा आहे जी महानगरपालिकेने आपल्याला कर आपण भरतो त्याच्या बदल्यात दिली पाहिजे। पण कर पण भरायचा आणि हॉस्पिटलची बिलं पण भरायची। या जर दोन्ही गोष्टी आम्हाला करायच्या असतील तर आम्ही कर का भरायचा हा प्रश्न आपण त्यांना विचारलेला आहे। नित्या आपण त्यांना इशारा सुद्धा दिलाय की याच्या उपर जर जबरदस्तीने तुम्ही खाजगीकरण करायचा प्रयत्न केलात तर जबरदस्तीचं उत्तर जबरदस्तीने दिलं जाईल। पण त्यासाठी महाराष्ट्र सैनिक आज आपल्या लढ्याची खऱ्या अर्थाने शेवट नाही तर सुरुवात झालेली आहे। हा लढा आपल्याला कायम ठेवावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल। वेळ पडली तर अंगावर केसेस सुद्धा घ्याव्या लागतील, पण ते जनहितासाठी असतील आणि ते आपण घेऊ। तर या सगळ्या गोष्टीची आपण तयारी ठेवा। आज आपण सुरुवात केली आहे, निवेदन दिलेलं आहे। आपण आयुक्तांना सुद्धा एक थोड्या दिवसात त्यांची वेळ घेऊन भेटू, त्यांना हे प्रश्न विचारू, कायदेशीर मार्गाने सुद्धा लढाई करू आणि रस्त्यावरची सुद्धा लढाई करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आभार प्रदर्शन उपशहराध्यक्ष पुनर्कर साहेब पाटील। जसं देशपांडे साहेबांनी आपल्याला सांगितलं की ही खरं तर सुरुवात आहे आपली, हा काही शेवट नाही आणि संघर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही नवीन नाही। तर येणाऱ्या संघर्षासाठी आपण सगळ्यांनी तयार राहावं एवढं फक्त मी तुम्हाला सांगेन। कारण की खाजगीकरण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला होऊ द्यायचं नाही एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं। आपण सर्वजणांनी थोड्या वेळात का असेल आपण ताकदीने इकडे उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचा सांगतो धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि हा तात्पुरता मोर्चा आपला इथं थांबवायचा आहे आणि जसं देशपांडे साहेब म्हणाले की लढाई आता सुरुवात झाली आहे, आपला जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत लढाई चालू ठेवायची आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।